नमस्कार. चला तर मग आज आपण पाहणार आहोत गरमागरम पालक भजे. पालक भजे बनवण्यासाठी सर्वात पहिले इथे मी 3 कांदे घेतलेले आहेत. हे कांदे आपल्याला बारीक असे कट करून घ्यायचे आहेत. भजे कोणतेही बनवत असताना कांदा हा जास्तीचा वापरायचा आहे. तर इथे मी 3 कांदे बारीक कट करून घेतलेले आहेत. आता आपण पीठ भिजवून घेऊया. तर पीठ भिजवून घेण्यासाठी 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं. त्यानंतर 1 चमचा ओवा हातावरती क्रश करून टाकायचा आणि 1 चमचा लसूण पेस्ट टाकून हे छान असं पीठ भिजवून घ्यायचं आहे. त्यामध्ये अजिबात गुठळी होऊ द्यायची नाही. आता हे पीठ आपल्याला जास्त पातळ पण करायचं नाही आणि जास्त घट्ट पण नाही, मीडियम असं पीठ ठेवायचं आहे. जर पीठ पातळ झालं तर आपण जी भाजी टाकणार आहोत त्यामध्ये हे पीठ भाजीला लागत नाही. त्यासाठी तर मस्त असं पीठ आपण फेटून घेतलेलं आहे. आता त्यामध्ये आपण साहित्य टाकून घेऊया. तर साहित्य टाकण्यासाठी इथे मी 2 हिरवी मिरची बारीक कट करून घेतलेली आहे. तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे त्यामध्ये टाकू शकता. 3 कांदे बारीक असे कट करून, त्यामध्ये पालक बारीक असा कट करून टाकलेला आहे आणि पाव चम्मच हळदी पावडर टाकलेली आहे. आता हे सर्व साहित्य आपल्याला एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे छान असं. तर एकदम परफेक्ट असं हे पीठ झालेलं आहे. आता भरपूर अशी मी त्यामध्ये कोथिंबीर टाकलेली आहे. कोथिंबीर टाकून छान मिक्स करून घेऊया. तर बराच वेळेस मुले ना पालक भाजी खात नाहीत. मग अशा पद्धतीचे पालक भाजीपासून जर वेगवेगळे पदार्थ आपण मुलांना बनवून दिले तर खूप आवडीने खातात. चला तर मग आता आपण भजे तळून घेऊया. त्यासाठी गॅसवरती तेल गरम करून घेतलेलं आहे. मस्तपैकी तेल गरम झालेलं आहे. आता गोलाकार आकाराचे भजे आपण त्यावरती टाकून घेऊया. तर अगदी गाड्या वेळ मिळतात त्या पद्धतीचे हे भजे आपण घरच्या घरी बनवलेले आहेत. खूप गोलाकार छान असे सोनेरी रंगावरती तळून घ्यायचे आहेत. मस्त असे तळून घेतलेले आहेत. आता त्यामध्येच आपण मिरचीसुद्धा तळून घेतलेली आहे. तर अशा पद्धतीने मस्तपैकी मिरची आपण तळून घेतलेली आहे. त्यावरती थोडंसं मीठ टाकून भज्याची प्लेट आपली तयार झालेली आहे. तर पाहू शकता मस्त असे गरमागरम भजे आपले तयार झालेले आहेत. हे भजे अगदी गाड्यावर मिळतात त्याप्रमाणे ही प्लेट आपण तयार केलेली आहे. तर भजे आपण असे सुद्धा खाल्ले तरी खूप चवीला टेस्टी आणि चवदार लागतात आणि टोमॅटो केचपसोबत सुद्धा हे भजे आपण खाऊ शकतात. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटते नक्की कमेंटमध्ये सांगा. रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र अजिबात विसरू नका. धन्यवाद.